हे काय? कुठे निघालीस तू? घरी, US ला. काय? अगं बरी आहेस ना तू? असं तडकाफडकी जायचं असतं का? आणि ते सुद्धा अमेरिकेला? माई, अभिजित बरा आहे ना? बरं आहे. तू काही बोललीस त्याच्याशी? विचारलंस त्याला? मला विचारायचं होतं ग माई, पण तशी संधीच नाही मिळाली. इनफॅक्ट त्याने ती संधी मिळूच दिली नाही. स्वतःची इमेज तू पुरेशी खराब केलेली आहेस. आता दिस इज द टाइम. यात सुधारणा होऊ शकते. काहीतरी कर, नाहीतर आय वोंट बी सरप्राइज्ड. शमिका तिच्या लग्नाची पत्रिका घेऊन तुमच्या घरी येईल. अँड दॅट शुडंट हॅपन, इजंट इट? संध्या, तू जरा जास्तच स्ट्रॉंगली रिॲक्ट होतेस असं नाही वाटत तुला? नाही. इनफॅक्ट जे काही घडलंय त्या मनाने मी खूप सौम्य रिॲक्ट करते असं मला वाटतं. माई भेटल्या होत्या गेटपाशी. शमिका आजच चालली आहे US ला परत, आज रात्रीच्याच फ्लाईटनी. बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला. शमिकाने जर तिचा विचार बदलला नाही तर मला माझा विचार बदलायला वेळ लागणार नाही. आमच्या त्या एका चुकीमुळे तू आम्हाला दरवेळेला ब्लॅकमेल करू शकत नाहीस, कळलं? ऑफकोर्स करू शकते, कारण तुमची ती एक चूक तुमचं आयुष्य, तुमचा ऐशोआराम, तुमची प्रतिष्ठा सगळं उद्ध्वस्त करण्या इतपत मोठी आहे. मला वाटतं नीना माझ्याशी वाद घालण्यापेक्षा शमिकाला थांबवता कसं येईल याचा विचार करा. अभि, तुला चांगलंच माहिती आहे की ती सॉरी आणि थँक्यूच्या पलीकडे काहीतरी बोलणारच. आणि तुला भीती वाटते की तो नकार असला तर, म्हणून तिच्याशी बोलणं टाळतोयस, हो ना? जाऊ दे, नाही विसरेन मी तिला. विसरेन सगळं हळूहळू. काळच सगळ्या जखमांवरचा औषध असतो. खरंच, काळ सगळ्या जखमांवरचं औषध असतो. अभिजित विषयी जे काय वाटतंय त्याला खत पाणी मिळायच्या आत इथून जावं हेच बरं आहे. कारण या फिलिंग्स एकदा रुजल्या की मग गोष्टी खूप अवघड तरी होऊन जातात, नाहीतर खूप सोप्या तरी. आणि मला आता अवघड वाटेवरून चालायचं नाहीये. बेटा नको जाऊस. हे बघ, काय झालंय ते मला सांग ना. मी जाणार आहे भाऊ. काय झालं ते प्लीज मला विचारू नको. रिया, नको रे परीक्षा पाहू माझ्या पोराची. शमिकाला अमेरिकेला जाण्यापासून परावृत्त कर. रिया दे इकडे. शमी, तुला सांगितलेलं ना एकदा, कळत नाही का तुला? रिया दे म्हटलं. प्रेम तुटणं म्हणजे बाहेर जाणाऱ्यांसाठी अपशाकून असतो ना. पण याचा अर्थ असा होत नाही की मी माझं जाणं कॅन्सल करेन. प्रेम काय, मी कधीही जॉईन करू शकते. मला जेवढं जमलं ते मी सगळं केलंय. राईट. आणि आपण जे काही केलंय ना, जी घोडचूक घडली ना आपल्या हातून, त्याच्यामुळे सँडी आपले वाभाडे काढणार आहे.